मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी. अजित पवार यांच्या मृत्यू अपघात प्रकरणी सगळ्यात मोठा आज खुलासा झालाय. 1 महिन्याच्या नंतर तब्बल मित्रांनो अजित पवारांचा अपघात की घातपात याचा उलगडा अखेर शेवटी झाला आणि अजित पवारांचं विमान चालवणारा पायलट आता जिवंत. मित्रांनो नेमकी काय आहे बातमी आणि यानंतर कोण कोण आरोपी ज्यावरती आता अटकेचं वॉरंट तसेच अजित पवार यांच्या सगळ्या या प्रकाराची चौकशी या नेत्यांचा देखील फेरा चौकशीचा. मित्रांनो रोहित पवारांसह अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली बड्या नेत्यांची नावं. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा मृत्यू हे गूढ कायम असतानाच 1 महिना झाला तरी VSIRचा DGCAचा रिपोर्ट अजूनपर्यंत पोहोचला नाही. तो रिपोर्ट संध्याकाळी येईलच. मात्र त्या अगोदर अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सगळ्यात मोठा दावा सध्या केला जात असतानाच अतिशय मोठी अपडेट आता समोर येऊ लागली आहे. या बातमीने मात्र महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मित्रांनो ही बातमी आपण जर ऐकली तर आपल्या देखील तळपायाची आग मस्तकात जाईल. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो आज अजित पवार यांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी या दिवशी सकाळी 8:30 ते 8:45 वाजता अजित पवारांचं विमान बारामतीमध्ये कोसळलं आणि विमान कोसळताना आता मात्र धक्कादायक बातमी अमोल मिटकरी यांनी दिली. ते विमान कोसळत असताना बारामती धावपट्टीवरती काही 6 ते 7 अनोळखी माणसं विमान कोसळण्याच्या अगोदर तिथली धावपट्टीची पाहणी करून गेले होते. ते कोणाच्याही ओळखीचे नव्हते असा सगळ्यात मोठा खुलासा CBIने केलाय. त्या माणसांची आता चौकशी चालू आहे. विमानतळावरील CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळे दृश्य कैद झाले. मग अजित पवारांच्या अपघाताच्या अगोदर ही 4 ते 6 माणसं तिथे काय करत होती असा सगळ्यात मोठा आरोप सध्या अमोल मिटकरी यांनी केलाय. त्यामुळे रोहित पवारांनी जे सगळं म्हणणं मांडलंय त्याला मात्र माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांचा पाठिंबा जरी नसला तरी देखील मी रोहित पवार यांच्या पाठीमागे 100% उभा आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. अनिल पाटील यांनी म्हटलंय की रोहित पवार काही फक्त पुढे येण्यासाठी पक्ष ताब्यात घेण्यासाठी असे अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण करतायत. याला देखील अमोल मिटकरी यांनी ठोक उत्तर दिलंय. रोहित पवार त्यांच्या घरातील आहेत तेव्हा असं ते करणार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. मित्रांनो आता जाऊया महत्वाच्या बातमीकडे. मित्रांनो हा सगळ्यात मोठा दावा रोहित पवारांनी केला असतानाच आता मात्र मुंबईच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघातातला 1 महिना पूर्ण झाला असतानाच आता मात्र प्रकरणातील शंका अधिकच गडद होत चालल्याचं मत अमोल मिटकरी यांनी आपलं मत व्यक्त केलंय. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार दादांचं विमान उडवणारा सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे का असा सवाल त्यांनी केलाय. कारण की कॅप्टन सुमित कपूर जिवंत असल्याचा स्टेटस दावा त्यांच्या पत्नीने केला अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय. मग कॅप्टन सुमित कपूर जर ते विमानात नव्हते तर मग अजित पवारांचं विमान कोणी चालवलं असा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आज अमोल मिटकरी यांनी केला आणि या प्रश्नाला मात्र उत्तर द्यायला कोणच तयार नाही. मित्रांनो ही बाब साधी सुद्धा नाहीये. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विमानामध्ये किती माणसं होती 6 की 5 अजूनही गोंधळ सुटला नसतानाच आता मात्र सुमित कपूर त्या विमानामध्ये पायलट नव्हते अशी माहिती समोर आली. ही माहिती खरी असेल तर मात्र अजित पवारांचा घातपात 100% करून घेतलाय असं सध्या समजतंय. त्यामुळे पायलट VSR कंपनी या सगळ्या अधिकाऱ्यांवरती भांडं फोडलंय. या सगळ्या अधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांचा अपघात घडवून आणलाय, त्यांची हत्या केली असा थेट आरोप सध्या केला जातोय. मित्रांनो या सगळ्या घडामोडी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवणाऱ्या आहेत. अजित पवार यांच्यासारखं वटवृक्षा एवढं मोठं अवाढव्य व्यक्तिमत्व अशा अपघातामध्ये जाणं म्हणजे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होतं. परंतु हा अपघात घडून आणल्याचं आता कुठेतरी समजतंय. आज संध्याकाळी अजित पवारांच्या संपूर्ण विमानाचा आता आपल्याकडे रिपोर्ट येईल. DGCA कंपनी हा रिपोर्ट देणार आहे. VSR कंपनीच्या बाबतीतला
हे रिपोर्ट आल्यानंतर कळेल की पायलटने नेमका हा अपघात घडून आणला की हा अपघात घडला गेला, याबद्दल सगळी सखोल चौकशी येईल. मात्र याच्या पाठीमागे काही नेते देखील असल्याची बातमी रोहित पवार देत आहेत. काही नेत्यांवर देखील माझा संशय आहे. त्या नेत्यांनी आणि या कंपनीने मिळून हा अपघात घडून आणलाय का, असा संशय आता मला वाटू लागला आहे, असं रोहित पवार थेट सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांसमोर बोलू लागलेत. म्हणजे मित्रांनो, यामध्ये काहीतरी खरं, काहीतरी सत्य असणार हे आता जवळपास निश्चित बनतंय. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांचा अपघात विमान अपघात नसून तो मात्र अपघात घडून आणलाय, घातपात केलाय हे मात्र खरे. मात्र जर आरोपी सापडले तर त्यांना फाशीच होणार, असा खणखणीत इशारा अमोल मिटकर यांनी दिलाय. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा अपघात की घातपात, याबद्दल आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करा.